मित्रांनो, तलाठी भरती आता TCS किंवा IBPS प्रमाणे होणार नाहीये, तर स्वतः MPSC मार्फत तलाठी भरती होणार आहे. म्हणून भरपूर जे सिरियसली अभ्यास करणारे मुलं आहेत, तर त्यांचा एक प्रश्न जो आहे तो खरोखर म्हणजे विचार करण्यासारखा आहे की जे अगोदर तलाठीचे पेपर्स TCS किंवा IBPS प्रमाणे जे काही झालेले आहेत, तर ते आता अभ्यासाची गरज आहे का, ते PYQs म्हणून अभ्यासावेत का. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जर MPSCचा पॅटर्न बघितला आणि TCS किंवा IBPSचा आपण जर पॅटर्न बघितला, तर बऱ्यापैकी आपल्याला तफावत त्यात मिळते की TCS IBPSचे जे काही क्वेश्चन आहेत ते अतिशय म्हणजे न विचार करता ते प्रश्न त्यात टाकलेले होते की काय असं आपल्याला वाटतं. त्यात अजिबात क्वालिटी नावाची काही गोष्ट नव्हती असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. मात्र जर आपण MPSCचे पेपर जर अभ्यासले तर आपल्याला त्यात एक सारखेपणा दिसून येतो आणि एक व्यवस्थित पॅटर्न आपल्याला त्या ठिकाणी कळतं. पण खरोखर ते वाचायची गरजच नाही का, किंवा नाहीच वाचलं तरी चालणार आहे का. तर हे बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला आता MPSCचे पेपर फॉलो करावे लागणार आहेत. ते पेपरचं व्यवस्थित विश्लेषण करा. प्रत्येक प्रश्न बघा, तो प्रश्न कुठल्या घटकातला आलेला आहे, तो वारंवार विचारला जातोय का, तर याचं बारीक निरीक्षण करा. आणि जर तुमच्याकडे वेळ उरलाच तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सरळ सेवा एक्झाम किंवा मराठी प्रबोधिनी, या ठिकाणी मी आजपर्यंत झालेले सर्व तलाठीचे पेपर्स टाकलेले आहेत. मग जर वेळ असेल तर निश्चितच त्या ठिकाणी तुम्ही ते प्रश्न फक्त वाचू शकता. त्याचं फार विश्लेषण करायची गरज नाहीये, रॅन्डमली फक्त नजरेखालून तुम्हाला ते टाकायचे आहेत. पण मला असं वाटतं की सहसा म्हणजे न केलेलं बरं, किंवा वेळ वाया न घालता तेवढा वेळ तुम्ही MPSCच्या पेपर्स साठी तुम्ही द्या. MPSCचे पेपर्स जे आहेत ते mpsc.gov.in ला तुम्हाला सर्व काही पेपर्स त्या ठिकाणी भेटून जातील. धन्यवाद.